दुपारची झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे की हानिकारक? तर थोडक्यात उत्तर म्हणजे नाही. तर कशी, किती वेळ आणि कोणासाठी यावर अवलंबून आहे. दुपारची झोप म्हणजे काय? तर दुपारी 1 ते 4 या वेळेत शरीराची ऊर्जा नैसर्गिकरित्या कमी होते. या वेळेत थोडी विश्रांती घेतली तर मेंदू आणि शरीर दोन्हीही ताजेतवाने होऊ शकतात. दुपारी झोप घेण्याचा फायदा म्हणजे मेंदू ताजातवाना होतो, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, कामातील चुका कमी होतात, ताणतणाव कमी होतो. झोपेमुळे ताणाचे हार्मोन्स कमी होतात, चिडचिड कमी होते, अस्वस्थता कमी होते. हृदयासाठी फायदेशीर आहे. 20 ते 30 मिनिटाची झोप नक्की घ्या. यामुळे BP नियंत्रणात राहतो. हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीराला विश्रांती मिळाल्यामुळे इम्युनिटी मजबूत होते. डोळे आणि मज्जासंस्थेला आराम मिळतो. सतत मोबाईल स्क्रीन वापरणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. किती वेळ झोपावी? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपीचा कालावधी 10 ते 20 मिनिटाचा सर्वोत्तम आहे. 30 ते 45 मिनिटे जर तुम्ही झोपलात तर गोंधळ होतो, आळस जास्त चढतो आणि रात्री झोप लागत नाही. तेव्हा दुपारी तुम्ही 20 मिनिटे झोपू शकता. दुपारची झोप कधी वाईट ठरू शकते? तर 1 तासापेक्षा जास्त झोपणं, संध्याकाळी उशिरा झोपणं, रोज दिवसभर आळस वाटत आहे तेव्हा रात्री झोप न लागणाऱ्यांसाठी. काही अभ्यासानुसार जास्त वेळ दुपारी झोप घेणाऱ्यांमध्ये वजनवाढ होते, डायबेटीजचा धोका वाढतो, हृदयाचे आजार वाढतात, यामुळे त्यांना धोका वाढू शकतो. कोणासाठी दुपारची झोप फायदेशीर आहे? तर वृद्ध व्यक्ती, BP, मधुमेह असलेले लोक, रात्रपाळी करणारे, गरोदर महिला, खूप मानसिक काम करणारे. कोणी टाळावी? तर ज्यांना रात्री झोप लागत नाही, ज्या व्यक्तीने दिवसभर जास्त झोप येते, या व्यक्तीने नक्कीच टाळावी. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यामध्ये दुपारची झोप घेणं चांगलं आहे. इतर ऋतूंमध्ये मात्र जास्त झोप घेतली तर कफ वाढतो, जडपणा वाढतो आणि पचन बिघडतं. तर योग्य पद्धत कोणती? तर जेवणानंतर 20 ते 30 मिनिटांनी झोपा. पोटभर जेवण करून लगेच झोपू नका. झोप अंधाऱ्या आणि शांत ठिकाणी घ्या. अलाराम लावून 20च मिनिटे झोप घ्या. दुपारची 20 मिनिटाची झोप म्हणजे ती औषधासारखी असते. नक्कीच ती तुमच्या शरीराला रिपेअर करते, उत्साह वाढवते. तेव्हा 20 मिनिटापेक्षा जास्त झोपू नका, अन्यथा आपलं शरीर आळशी बनतं, आपल्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतो आणि आपला मेंदू सुस्त होतो. तेव्हा योग्य झोप घ्या आणि आपल्या मेंदूला ताजंतवानं ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा.